हॅलो फ्रेंड्स, आजचा टॉपिक आहे लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा. लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा असेल मोबाईलच्या मार्फत आणि युट्यूबवरती तुम्ही शोधत असाल, शोधत शोधत तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत आला असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. कारण की युट्यूबने रिसेंटली खूप सारे अपडेट YT स्टुडिओमध्ये केलेले आहेत आणि अशा कोणकोणत्या सेटिंग्स तुम्हाला करायच्या आहेत की तुमचा लॉंग व्हिडिओ अपलोड योग्य पद्धतीने झाला पाहिजे. तर चला सुरू करूया. सुरू करण्याच्या अगोदर हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा टेक मराठी चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा. तुम्ही पहिल्यांदाच युट्यूब चॅनल ओपन केला असेल आणि तुम्हाला लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे जर माहित नसेल तर त्यांच्यासाठी मी स्पेशली स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही दुसऱ्या व्हिडिओवरती जायला गरज पडणार नाही. कारण मी स्वतः युट्यूब चॅनल जेव्हा ओपन केलं होतं तेव्हा मला एका व्हिडिओमधून लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे मला कळालं नव्हतं. ठीक आहे, असे बरेचसे युट्यूब व्हिडिओ मला पाहावे लागले तेव्हा मला लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे समजलं. तर चला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा जर तुम्ही पहिल्यांदा युट्यूब चॅनल ओपन केला असेल. पहिल्यांदा तुम्हाला लॉंग व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, कुठेही तुम्हाला डाऊट ठेवणार नाही. ठीक, तर आता युट्यूब चॅनल ओपन केला असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इथे युट्यूब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. इथे साईडला तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता. ठीक आहे, तर पहिल्यांदा इथे तुम्हाला युट्यूब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. युट्यूब ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली प्लस आयकॉन दिसेल, या प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे साईडला पाहू शकता. या प्लस आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ सेक्शन दिसेल, शॉर्ट सेक्शन दिसेल. ठीक आहे, तर लॉंग व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सेक्शनच सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथे तुमची गॅलरी ओपन झालेली आहे. गॅलरीमध्ये जो तुम्ही व्हिडिओ एडिट करून ठेवला असेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, इथे मी सिलेक्ट करून घेतलेला आहे. इथे खाली नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथून पुढे तुम्हाला भरपूर असे सेटिंग आहेत, व्हिडिओ एंड पर्यंत पहा तेव्हा समजेल. ठीक आहे, इथे टॉप कॉर्नर वरती तुम्हाला पेन्सिल आयकॉन दिसत असेल, पेन्सिल आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. इथूनच YT स्टुडिओ मधून सुद्धा तुम्ही थंबनेल बसू शकता. तो तुम्ही थंबनेल तयार करून ठेवला असेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे मी थंबनेल सिलेक्ट करून घेतलेला आहे. इथे वरती डन ऑप्शन दिसत असेल, डन वरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे माझं थंबनेल सेट झालेलं आहे. ठीक आहे, आता खाली टायटल आहे. टायटल हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये राहू द्या आणि टायटल लॉंग टायटल मध्ये फॉरवर्ड स्लॅश जरूर राहू द्या. ठीक आहे, टायटल एकदम छान युनिक दिसण्यासाठी. आणि मी ऑलरेडी टायटल टाईप करून घेतलं होतं कारण तुमचा वेळ वाचण्यासाठी. आता हेच टायटल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉपी करून घेणार आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स YT स्टुडिओ मध्येच कम्प्लीट करेल. आता इथे खाली तुम्ही व्हिजिबिलिटी पाहू शकता. व्हिजिबिलिटी ही अनलिस्ट वरतीच राहू द्या. अनलिस्ट वरती राहिल्यानंतर तुम्हाला ज्या सेटिंग्स आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, टॅग्स आहेत, हे तुम्हाला कम्प्लीट करता येतं. ठीक आहे, ऑडियन्स तुम्ही तुमचा व्हिडिओ इट्स नॉट मेड फॉर किड्स साठी असेल तर इथे हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. लहान मुलांसाठी नसेल तर खालचं सेकंड ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. लहान मुलांसाठी असेल तर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता. लोकेशन एवढी गरज नाही. ऍड टू प्लेलिस्ट तुम्ही जर तयार केली असेल आणि तुम्हाला जर माहित नसेल प्लेलिस्ट कशी तयार करायची तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. खाली आहे शॉर्ट्स रिमिक्सिंग. आता हे शॉर्ट्स रिमिक्सिंग वरती क्लिक केल्यानंतर इथे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते हे शॉर्ट्स रिमिक्सिंग नेमकं काय आहे. तर तुमचा जो लॉंग व्हिडिओ आहे त्या लॉंग व्हिडिओचं तुम्हाला शॉर्ट्स करून रिमिक्स बनवायचा असेल तर तुम्ही इथे फर्स्ट ऑप्शन वरती क्लिक करू शकता, किंवा मग तुम्हाला ऑडिओ रिमिक्स द्यायचा असेल तर तुम्ही सेकंड वरती क्लिक करू शकता, किंवा मग तुम्हाला दोन्ही द्यायचं नसेल तर तुम्ही थर्ड ऑप्शन वरती क्लिक करू शकता. तर मला काही प्रॉब्लेम नाही, यासाठी मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता नेक्स्ट आहे ऍड पेड प्रमोशन लेबल. जेव्हा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता हे मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत काही प्रमोशन घेतला असेल तर तुम्हाला इथे यस वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं आहे. जसं की मी इथे प्रमोशन घेतलेलं नाही यासाठी मी नो वरती क्लिक करत आहे. आता इथे खाली आहे अल्टर कंटेंट. अल्टर कंटेंट म्हणजे काय, जर तुमचा व्हिडिओ AI च्या मार्फत बनवलेला असेल तर तुम्हाला इथे येस वरती क्लिक करायचं आहे, किंवा मग तुमचं ओरिजिनल कंटेंट असेल. माझं ओरिजिनल कंटेंट आहे, मी स्वतः बोलत आहे, माझा स्वतःचा आवाज आहे, तर मी इथे नो वरती क्लिक करत आहे. ठीक आहे, तर इथे आता खाली आहे कमेंट्स. तुम्ही कमेंट्स ऑन ठेवू शकता किंवा ऑफ ठेवू शकता, तुमची मर्जी. ठीक आहे, पण जर तुम्हाला ऑन ठेवायचं असेल तर कमेंट मॉडरेशन हे स्ट्रिक्ट वरती राहू द्या. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, जे फालतूचे कमेंट्स होल्ड होतील. तुम्हाला अपलोड ऑप्शन दिसत असेल, अपलोड केल्यानंतर ते सी व्हिडिओ दिसेल तुम्हाला. या सी व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेस होताना व्हिडिओ दिसेल.
प्रोसेस झाल्यानंतर तिथे तुम्हाला रेडी टू वॉच दिसेल. ज्या सेटिंग्स आहेत तिथून तुम्हाला गुगल क्रोम मधूनच भेटतील. ठीक आहे. आता इथे तुम्ही साईडला पाहू शकता, पहिल्यांदा तुम्हाला इथे गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 3 बिंदीवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि डेस्कटॉप साईट ऑन करून घ्यायचं आहे. इथे साईडला पहा. ठीक आहे. अशा प्रकारे मी डेस्कटॉप साईट ऑन करून घेतलेला आहे. आता इथे साईडला सब टायटल दिसत असेल तुम्हाला, या सब टायटल वरती क्लिक करायचं आहे. जो तुम्ही आता व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता, तर तो तुम्हाला इथे व्हिडिओ दिसेल पहिल्यांदा. ठीक आहे. वरती स्टार्टिंगलाच तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. सिंपल तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आता इथे साईडला तुम्हाला पेन्सिल दिसत असेल, या पेन्सिल वरती क्लिक करायचं आहे. सबटायटल बसू शकता, एंड स्क्रीन बसू शकता, आय बटन बसू शकता. ठीक आहे. तर इथे तुम्हाला पहिल्यांदा एंड स्क्रीन बसवायचं आहे. ठीक आहे. एंड स्क्रीन कसं बसवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे साईडला तुम्ही पाहू शकता. तर इथे एंड स्क्रीन वरती क्लिक केल्यानंतर जे तुमचा व्हिडिओ एंड होण्यासाठी 20 सेकंद राहतात, त्या टायमाला तुमचा तो व्हिडिओ शो होईल ऑडियन्सला. ठीक आहे. अशा टाईपची तुम्ही एंड स्क्रीन लावू शकता. ठीक आहे. इथे प्लस एलिमेंट दिसत असेल, इथून तुम्ही व्हिडिओ ऍड करू शकता. ठीक आहे. आता खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसत असेल. पहिलं ऑप्शन आहे मोस्ट रिसेंटली अपलोड, म्हणजे जसं की जो तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही एंड स्क्रीनला लावू शकता. किंवा मग बेस्ट फॉर व्ह्यूवर, जसं की युट्यूब स्वतः अल्गोरिदम सेट करेल व्हिडिओ कोणता लावायचा आहे. चूज स्पेसिफिक व्हिडिओ, तुम्ही स्वतः चूज करू शकता तुम्हाला एंड स्क्रीनला कोणता व्हिडिओ लावायचा आहे. ठीक आहे. तर मी इथे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करेल. मी स्वतः चूज करेल मला एंड स्क्रीनला कोणता व्हिडिओ लावायचा आहे ते. जो तुमचा व्हिडिओ एंड होण्याच्या टायमाला 20 सेकंद राहतील, त्या टायमाला तिथे तुमचा हा व्हिडिओ शो होईल. ठीक आहे, ऑडियन्सला. तर मी थर्ड ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, चूज स्पेसिफिक व्हिडिओ. यावरती क्लिक केल्यानंतर इथे व्हिडिओ तुमचे जे अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते सारे दिसतील. ठीक आहे. तर जो तुम्हाला एंड स्क्रीनला व्हिडिओ लावायचा आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता इथे वरती तुम्हाला सेव्ह ऑप्शन दिसत असेल, सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आय बटन. आता आय बटन कसं लावायचं आहे? आय बटन वरती क्लिक केल्यानंतर इथे ठीक आहे, अशा प्रकारे पेज ओपन होईल. इथे व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतील भरपूर. तुम्हाला आय बटन वरती जो व्हिडिओ लावायचा असेल तो तुम्ही इथून लावून घेऊ शकता. ठीक आहे. या प्रकारे मी सिलेक्ट करून घेतलेला आहे. हे पहा, इथे आय बटन वरती मी व्हिडिओ लावलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर इथे वरती सेव्ह ऑप्शन दिसत असेल, सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पुढची स्टेप आहे वायटी स्टुडिओ मधून. ठीक आहे. आता वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला खाली कंटेंट दिसेल. कंटेंट वरती क्लिक करायचं आहे. या कंटेंट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जो व्हिडिओ आता अपलोड केलेला आहे तो तुम्हाला इथे दिसून जाईल. ठीक आहे. त्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वरती पेन्सिल आयकॉन दिसत असेल, या पेन्सिल आयकॉन वरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या प्रकारे आता माझं जे डिस्क्रिप्शन बॉक्स अगोदर राहिलं होतं ते मी ऑलरेडी कंप्लीट इथे करून घेतलेलं आहे. तुमचा वेळ वाचण्यासाठी मी ऑलरेडी कंप्लीट करून घेतलं होतं. ठीक आहे. आता इथे टॅग कंप्लीट करून घ्यायचे आहेत. टॅग्स मी इथे ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे इथे पाहू शकता तुम्ही. आता इथे ॲरोने बॅक जाऊन इथे सारे प्रोसेस तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायचे आहे. इथे वरती सेव्ह ऑप्शन दिसत असेल, या सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे सगळे जे लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही, ते तुमचे इथं जे डिस्क्रिप्शन बॉक्स, टायटल, थंबनेल, टॅग्स हे सगळे सेव्ह झालेलं आहे. आता इथे तुम्हाला सेव्ह झालं, इथंच काम तुमचं संपलं नाही. आता तुम्हाला व्हिजिबिलिटी इथं पहिल्यांदा तुम्ही पाहिलं होतं, व्हिजिबिलिटी अनलिस्ट वरती होती. आता तुम्हाला ती व्हिजिबिलिटी पब्लिक करायची आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला इथे पहिल्यांदा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे वरती तुम्हाला पेन्सिल आयकॉन दिसत असेल, या पेन्सिल आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता व्हिजिबिलिटी इथे तुम्ही पाहू शकता, व्हिजिबिलिटी अनलिस्ट वरती आहे. इथे 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला, पब्लिक, अनलिस्ट आणि प्रायव्हेट. तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना अनलिस्ट वरतीच व्हिडिओ अपलोड करा. तुमच्या ज्या सेटिंग्स आहेत त्या तुमच्या पूर्ण इथूनच तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. जसं की टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन बॉक्स, अशा टॅग, अशा प्रकारचे तुम्ही अनलिस्ट वरती असतानाच सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. तर इथे मी व्हिडिओ पब्लिक केलेला आहे. पब्लिक केल्यानंतर इथे तुम्ही व्हिजिबिलिटी पाहू शकता, पब्लिक झालेली आहे.
इथे वरती सेव्ह ऑप्शन दिसत असेल, सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुमचा व्हिडिओ पब्लिक झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे व्हिडिओ पब्लिक करतात. आणि अशा प्रकारे लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तुम्ही जर नवीन युट्यूबर असाल तर तुम्हाला इथे कुठेही डाऊट राहणार नाही. पूर्ण क्लिअर इथेच या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी तुमचा डाऊट क्लिअर केलेला आहे. जरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा मग नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, अशाच प्रकारे युट्यूबच्या संदर्भातले अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर चला, लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.